मतदारसंघातून भाड्याने खोटं आधार कार्ड वापरून लोकांना आणलं, त्यांना कदाचित पैसे दिले, मतदान करून घेतलं बीजेपीच्या माणसाला आणि परत ते मतदार हे कॅन्सल करून बाहेर निघून गेले। याला आपण मिसिंग वोटर्स आता जसं म्हणू शकतो। आता जो ॲड्रेस आम्ही दिला होता, एका घरावर 188 नावं होती। एक तर ते घर नाहीच आहे, पण आम्ही म्हटलं की चला माणसं तर शोधूया। आता ती माणसं शोधत असताना त्यातले 69 नावं जी माणसं होती ती गावामध्ये आज सापडत नाहीत। आणि जे इतर लोक जे आहेत इथं तिकडं दुसऱ्या गावातली, ह्या गावातली, त्या गावातली अशी कुठेतरी तिथं रजिस्टर केलेली आहेत। आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आम्ही आवाज उठवला, तिथं लोकांनी आवाज उठवला, तर BLO तलाठी घाबरले आणि त्यांनी सर्वे केला स्वतः। आता त्यांनी सर्वे केला, त्यांना देखील या घरावर जे 69 नावं ती सापडली सुद्धा नाही। मग मतदानाला ही आली कुठून? आम्ही म्हणून सीसीटीव्ही मागतोय की ही माणसं कोण आहेत हे आम्हाला कळलं सीसीटीव्ही बघितल्यानंतर। पण इलेक्शन कमिशनने सांगितलं की आम्ही ती नावं नाही तर तो व्हिडिओ तिथं तुम्हाला देऊ शकत नाही। तिथले जे सदर नागरिक आहेत, लक्ष देऊन काम करणारे कार्यकर्ते, आवाज उठवल्यानंतर केसनन गावाच्या चावडीवर घुसखोरी केलेल्या मतदारांची यादी म्हणजे 1500 लोकांची यादी आणि जे दुबार आहेत त्यांची वेगळी यादी अशी तिथं लावलेली आहे। म्हणजे अशा पद्धतीने याच्या पुढे आपल्याला तिथं काम करावं लागेल। त्याची काय नावं जी आहेत संशयित व दुबार मतदार ती नावं दिलेली आहेत, ती हिंदू पण आहेत, मुस्लिम पण आहेत, सगळ्या समाजाची तिथं आहेत। आता चिंचवड विधानसभा मतदारसंघाचं तुम्हाला सांगितलं तर शिरूर तालुक्यातले 10,000 लोक तिथं अधिकचे नोंदलेत, वडगाव शहरीतले 11,000 आहेत, खडकवासल्याचे 12,000 आहे, पर्वतीचे 8,000, हडपसरचे 12, 54,000 लोक हे बसने आणलं, गाडीने आणलं, पैसे दिले, खोटे आधार कार्ड वापरले जे मी म्हणत होते त्याच्यावर माझ्या FIR झालं आणि अशा पद्धतीने 54,000 लोकांनी हे सत्तेतल्या लोकांना मतदान केलं आणि म्हणून तिथं जो निकाल लागला तो निकाल तिथं लागला। हे मुद्दे सगळ्यांनी मांडले, आम्ही मांडले महाविकास आघाडी म्हणून। पण मग फडणवीस साहेबांनी लोकशाहीची बाजू घेण्याऐवजी त्यांनी घेतली इलेक्शन कमिशनची बाजू। आम्ही टार्गेट करतो इलेक्शन कमिशनला, आम्हाला उत्तर देतं फडणवीस साहेब। आम्ही जेव्हा सत्यचा मोर्चा तिथं काढला तेव्हा रवींद्र चव्हाण साहेब मुकमोर्चा काढतात, मुकमोर्चा काढला तर काढला, त्यात ते भाषण तिथं देतात। मुखमोर्चात भाषण कसं देऊ शकतात? आणि लगेचच आशिष शेलार साहेबांचं मी अभिनंदन केलं की आशिष शेलार साहेब तुम्ही जे धाडस दाखवलं त्यासाठी तुमचे मनापासून आभार। पण ते सरकारची हिट विकेट झाली असं आपल्याला म्हणावं लागेल। म्हणजे सरकार आतापर्यंत म्हणत होतं की कुठेही वोट चोरी झाली नाही, पण आशिष शेलार साहेबांनी पुढाकार घेतल्यामुळे सरकारचीच हिट विकेट गेली असं कुठेतरी आम्हाला म्हणावं लागेल। हे देवांग दिवे कुठे आहेत हे आपल्याला आता शोधायचे। हे दवे जे आहेत त्यांनी सॉफ्टवेअर नाही तर वेबसाईट हे मॅनेज करण्याचं कॉन्ट्रॅक्ट तिथं घेतलं होतं आणि वेबसाईटमधून जो डेटा तुम्हाला पाहिजे तो तुम्हाला हॅक करता येतो, माहिती घेता येते। दवेंनी 100% ती माहिती बीजेपीला दिली कारण ते स्वतः बीजेपीचे पदाधिकारी आहेत असं आम्हाला तिथं वाटतं। आधीचे प्रेझेंटेशन त्याच्यामध्ये फेक आधार कार्ड कसं बनवलं जातं हे मी तुम्हाला दाखवलं, ओळख चोरीचा डेमो दाखवला होता। आज आता तुम्हाला एक व्हिडिओच्या मदतीने ॲक्च्युअली फिजिकली कारवाई करायची करा, आम्ही कुणाला घाबरत नाही। तर एक तुम्हाला फेक वोटिंग कार्ड हे कसं केलं जातं हे मी तुम्हाला ऑनलाईन दाखवतो। त्याच्यामध्ये एक तुम्ही समजून घ्या, ह्या अशा वेबसाईट कुणीतरी केलेल्या असतात, त्या नाही दाखवणार का? ऑनलाईन नाही, बरं ते टेक्निकल थोडासा विषय आहे, पण मी तुम्हाला दाखवतो काय केलं आम्ही। पुढे घ्या। आता याच्यामध्ये फेक वोटिंग कार्डमध्ये काय अडचणी असतात, त्याच्यामध्ये अस्पष्ट फोटो असतो, नाव तेच असू शकतं पण अस्पष्ट फोटो असल्यामुळे तिथं अतिशय घाण फोटो, जे कोणालाच काय ओळखत नाही असे फोटो मुद्दामून तिथं टाकले जातात। लहान साईजचा फोटो मोठ्या प्रमाणात वापरला जातो, 20% लहान साईजचे फोटो आहेत तिथं, बऱ्याच ठिकाणी फोटो सुद्धा नाही आहेत। मयत मतदार याच्या यादीतून हटवलेले नाहीत, म्हणजे त्यांची जी नावं आहेत ते हटवलेली नाहीत, असं स्थलांतरित झालेले मतदारांची नावं सुद्धा त्याच्यातून काढलेली नाहीत। पुढे घ्या। हे असे सगळे फोटो आहेत जे मी पूर्वी पण दाखवलंय। आणि हा वापर आधार कार्ड खोटं करणं एक झालं, पण मतदार यादीमध्ये
हे फेक वोटिंग कार्ड अशा पद्धतीने बनवलं जातं असं आमचं मत आहे. पुढे घ्या. याच्यामध्ये यादीवरील माहिती, नाव, पत्ता, वय, मतदान केंद्र, अनुक्रमांक हे सगळं असतं. फक्त काय बदलतात तर याच्यामध्ये फोटो बदललेला जातो. पुढे घ्या. आता ह्याच्यात आम्ही हे घेणार होतो आता ऑनलाईन, पण झालं असं कदाचित ती वेबसाईट ब्लॉक केली असं आम्हाला कळतंय. आता आज पहाटे आम्ही जेव्हा एक इलेक्शन कमिशनचं खोट्या वेबसाईटवरनं पण खऱ्यासारखं दिसणार हे वापरणार नाही आम्ही कधी. पण हे जे आम्ही बनवलंय, नाव आहे मराठी आणि मेलोनी यांचं मी एक तिथं इलेक्शन कमिशनचं वोटिंग कार्ड तिथं आम्ही बनवलं. हे काय ॲक्च्युअल वेबसाईटवर बनवलेलं नाही, ही वेगळी वेबसाईट आहे. ती काही वेळ चालती, नंतर ती बंद करून टाकली जाते. इलेक्शनच्या वेळेस अशा अनेक वेबसाईट तिथं काढल्या होत्या. ॲक्च्युअल वोटिंग कार्ड हे त्या ठिकाणी बनवलेलं आहे. गेल्या वेळेस आम्ही एक वेबसाईट दाखवली, त्याच्यावर तुम्हाला आधार कार्ड करून दाखवलं आणि मग ती वेबसाईट कदाचित आता बंद झाली. हे खरं तर आत्तापर्यंत चालू होती, पण दुर्दैवाने आता ती बंद झालेली आहे. मग अशा पद्धतीने हे वोटिंग कार्ड तिथं बनवलं जातं. म्हणजे आधी आधार कार्ड, आता वोटिंग कार्ड. आता याच्यामध्ये आपण सर्वांनी समजा हे फेक आहे, हे खोटं आहे, याचा वापर आम्ही करणार नाही. पण असे कार्ड जेव्हा तिथं मतदार घेऊन जातात आणि जेव्हा खोटे मतदान म्हणजे भाड्यावर आणलेले परप्रांतीय जी मुलं आपल्याकडे राहतात त्यांना अशा पद्धतीने कार्ड केलं जातं, माहिती भरली जाते, फोटो बदललेला जातो आणि मग ते जाऊन तिथं मतदान करतात आणि सगळा घोळ त्या ठिकाणी तिथं या सगळ्या गोष्टीचा होतो असं आमच्या सगळ्यांचं तिथं मत आहे. त्यामुळे इलेक्शन कमिशनला आम्ही खरं तर विनंती करतो, एक दुबार नावं जी आहेत ज्याच्यामध्ये 1 स्टार 2 स्टार 3 स्टार सुरू झालं का, असं केलंय आम्ही. ती वेबसाईट कदाचित आता बंद पडलेली आहे, आता कुणीतरी नवीन वेबसाईट काढेल. अशा पद्धतीने हे सगळं फेक आहे, सगळं खोटं आहे. फक्त इलेक्शन कमिशनला आम्ही दाखवून देतोय अशा वेबसाईटचा वापर करून अशा पद्धतीने तिथं खोटे वोटिंग कार्ड बनवले जातात आणि हे वोटिंग कार्ड खोट्या माणसांच्या नावाने दुसरीच माणसं येऊन मतदान करून जातात आणि तिथंच वोट चोरी होते, तिथंच सगळा घोळ होता. आणि हेच आमचं सगळ्यांचं मत आहे. त्यामुळे जे काय 1 स्टार 2 स्टार 3 स्टार असं आम्ही तिथं सायनेज देऊ असं जे काही इलेक्शन कमिशनने सांगितलंय, 2 दिवसामध्ये ही यादी तुम्ही जाहीर करा अशी विनंती तिथं आम्ही करतो. आणि अशा पद्धतीने ज्या गोष्टी होणार आहेत, खोटे आधार कार्ड, खोटे वोटिंग कार्ड याचा वापर करून याच्यावर तुम्ही कंट्रोल कसं करणार आहात, त्याच्यावर तुम्ही लक्ष कसं देणार आहात, ते क्रॉस व्हेरीफाय कसं करणार आहे, ते खरं आधार कार्ड आहे, खरं वोटिंग कार्ड आहे का नाही आहे. फोटो छोटा असेल तर तुम्ही अलाव करणार नाही का, खरा फोटो असेल तर अलाव करणार नाही का, वय मॅच नसेल होत तर तुम्ही काय करणार आहात. ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला तुम्हाला सांगाव्या लागतील. आम्हाला सांगितल्यानंतर त्या सगळ्या नागरिकांपर्यंत आपल्याला पोहोचवायला लागतील आणि नागरिकांपर्यंत गेल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांना सांगून कुठेही चोरी होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी आम्हाला त्या गोष्टी त्या ठिकाणी कराव्या लागतील असं आमचं मत आहे. पण परत एकदा शेवट आमची अपेक्षा होती की माझ्याबरोबर आज आशिष